नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील जळगाव फाटा येथे गावठी कट्ट्यातून गोळीबार करणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात आल्याची माहिती निफाडचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी दिली। 3 ऑक्टोबर रोजी जळगाव फाटा निफाड येथे पूर्व वैमनस्यातून सिद्धार्थ मनोहर साळवे यांच्यावर मयूर राजेंद्र ढगे, विजय महेश शिंदे, विशाल अशोक केंद्रे, पृथ्वीराज जाधव, आयुष भावसार, सिद्धार्थ राजू साळवे यांनी कट रचून गावठी पिस्तुलाने गोळीबार केला होता। यात त्याच्या उजव्या बरगडीला व खांद्याला गोळी चाटून गेली होती। या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र निकम, पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या टीमने फरार संशयितांचा शोध घेत त्यांना जेरबंद केले। दिनांक 3/10/2025 रोजी इथे जळगाव फाटा म्हणून गाव आहे निफाडमध्ये, या ठिकाणी नाशिकमध्ये या ठिकाणी रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान 3 इस्मांनी येऊन यातील जो फिर्यादी आहे सिद्धार्थ मनोहर साळवे यांच्यावर 3 राऊंड फायर केलेले होते। या घटनेची माहिती मिळताच आम्ही तात्काळ घटनास्थळावर रवाना झालो। त्यानंतर सदर घटनेबाबत वरिष्ठांना माहिती दिली। त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील साहेब, तसंच अप्पर पोलीस अधीक्षक माननीय मिरखेलकर साहेब आणि आमचे DYSP साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या 48 तासात आम्ही अटक केलेली आहे। या आरोपींकडून घटनास्थळावर जे आहे घटनास्थळ पंचनामा केलेला आहे। फॉरेन्सिक टीमकडून आपण त्या ठिकाणून एक बुलेट ताब्यात घेतलेली आहे आणि जे 2 आरोपी कालच अटक होते त्यांचा PCR घेण्यात आलेला होता। उर्वरित जे आरोपी आहेत उत्पन्न झालेला आहे आणि यांनी प्री प्लॅन करून आणि कट रचून जुन्या भांडणाच्या वादावरून हे सर्व गुन्हा घडवून आणलेला आहे। न्याय संहिता कलम 109, 351, 352, 3(5) आर्म ॲक्ट, 3(25) तसंच 5(27) याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता। परंतु सदर गुन्ह्यामध्ये हा प्री प्लॅनिंग करून गुन्हा घडवून आणलेला होता। त्यामुळे पुढे आपण त्याच्यात गुन्ह्यात वाढ केलेली आहे आणि याच्यात 61(2) म्हणून आपण याचं कॉन्स्पिरसी या गुन्ह्यामध्ये ज्या आरोपींनी केलेली आहे त्यांचाही सहभाग याच्यात आहे आणि त्यांना याच्यात अटक करण्यात आलेली आहे। आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत का? हो, हे आरोपी याच्यातले 3 आरोपी रेकॉर्डवरचे आहेत आणि त्यांच्यावर आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन यापूर्वी केलेली आहे। कोणते गुन्हे दाखल आहेत यापूर्वी याच्यात एक 302 खुनाचा गुन्हा एका आरोपीवर आहे सिद्धार्थ साळवे म्हणून। तो 10 वर्ष याच्यात सेंट्रल जेललाच होता आणि त्यानंतर एक मयूर ढगे हा हिस्ट्री शीटर होता आपल्या। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।